नॅशनल जिओग्राफी बघत बघत मोठा झालेलो मी. टीव्हीवर दिसणारा तो वाघ आणि त्या सुंदर जंगलातल्या गोष्टी, जीपमधून होणारी ती सफर, ते सगळं तेव्हा फक्त स्क्रीनवरच होतं. पण आज आवाज ऐकायला आला. तुला पण आला का? कशा वाघाचा? कुठे कुठे? हा 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 दिसला. आज आम्ही तेच एक्सपिरियन्स करायला आलो आहोत पेंच या जंगलात. आम्ही सगळेच खूप एक्सायटेड होतो कारण आमची सगळ्यांचीच ही पहिली सफारी. सो चला आज आपण बिंदूला शोधूया. बिंदू जी या जंगलाची एक प्रसिद्ध वाघीण आहे. क्या नाम है सर आपका? नमस्कार, नाम लक्ष्मी प्रसाद कावल है। लक्ष्मी प्रसाद कावल. आपका स्वागत है। तो ये हमारे गाइड है. एक गोष्टी इकडे बघा. व्हाइट ग्रीन ये रात्री चमकतो. कौन सा लाइट में, मूनलाइट में. पिंक व्हाइट ग्रीन, ये 3 कलर 4-4 महीने में चेंज होते रहते हैं। अच्छा, अभी अच्छा। पिंक आ गई बाहर किसकी। ओके ओके. मुगली का जंगल क्यों कहता है? मुगली यहाँ पर ही देखा गया था। अच्छा, पहली पेंच बार में ही। पेंच में ही. मुझे लगा जो कार्टून वगैरह आते हैं वो मतलब बाहर के जंगल से होगा, लेकिन ये पता नहीं था हमको भी. कार्टून तो बहुत पहले से दिखता है. आर डी किपलिंग है, हाँ हाँ, उन्होंने अपनी पुस्तक में लिखा है ना, पेंच में दिखा गया था बराबर. इसलिए इस जंगल को ही वो मोगली का जंगल कहता है. बराबर आहे ना, दिसेल ना तुला मोगली. प्राणी शोधण्यासाठी पण एक टेक्निक आहे. जंगलमध्ये जाऊन गाडी थांबवायची, शांतता करायची आणि आवाज ऐकायचा. आणि आपले जे गाईड आहेत ते एक्सपर्ट आहे या गोष्टीत. त्यांना कळतं की कोणत्या आवाजाने कोण कुठे जवळ आहे किंवा कोणत्या रस्त्याला आपण जायला पाहिजे. आणि या पद्धतीने मग ही सफारी ऑनगोईंग होते. सो इनक्रेडिबल. साऊंड इज व्हेरी इम्पॉर्टंट आहे ना. 10 मिनिट्स ऑफ सफारी सो फार. आणि सध्या आम्ही झाडं वगैरेच बघतोय. अजून तर काही दिसला नाही. प्रतीक म्हणतो वाघ पाहायचा आहे. आणि एक्साइटेड है. सीधा से चलेंगे। टाइगर लोग. हाँ हाँ, पेड़ों के ऊपर स्केच मार्किंग करते हैं बराबर. और यूरिन भी करते हैं। ऐसा है क्या? हाँ, तो उसका स्मेल से भी पता हाँ, चलता है शायद. हाँ, बराबर पता चलता है कि कौन सा टाइगर है। बराबर. और किसका इलाका हाँ, है? किसका एरिया है। भारी वस्तू. सांबर डिअर, हरिण सांबर म्हणतात त्याला. एक्सपिरियन्स कसा आहे? एकदम भारी. हा ना. पण एक्सपेक्ट करतोय का बस वाघ दिसून झाला. बस बस बस, वी वॉन्ट वाघ. सफारी चालू होऊन 2 तास झाले, बट वाघ दिसायचे काही संकेत आम्हाला दिसत नव्हते. आमचे गाईड लोक पूर्ण प्रयत्न करत होते की कुठनं काही कॉल येतो आहे का किंवा काही आवाज ऐकायला येतो आहे का, बट असं काहीच घडत नव्हतं. तर कॉल म्हणजे काय? जेव्हा वाघ एखाद्या परिसरात असतो तेव्हा तिथले जे प्राणी असतात ज्यांची वाघ शिकार करतो ते लोक घाबरून इकडे तिकडे पळतात किंवा मोठमोठ्याने आवाज करतात. गाडी रे, गाडी रे बाबा. मला कारण खूप फास्ट पळाला तो. आणि सध्या आम्ही तरी फक्त मॅनिफेस्ट करत होतो की आम्हाला वाघ दिसायला पाहिजे. बेनिफिट ऑफ गुड हॉटेल, त्यांनी इतकं प्रॉम्प्टली ब्रेकफास्ट पॅक वगैरे करून दिलं आहे. मज्जा झाली. आम्ही लेक व्ह्यू वगैरे असं बघत होतो की कुठेतरी बसता येईल, पण ते बोलले की जागा नाही येते. सो या व्ह्यूला बसलो आहे. इकडे लेक आहे साईडला, बट तरी बघूया. आणि ब्रेकफास्ट 10 on 10. जेवायला तर 10 on 10 आहे भाई त्या हा, रिसॉर्ट. 100% नो डाऊट. पूर्ण आहे बघ. पराठ्याची क्वालिटी बघ. टेस्टी आणि Hygienic मॅनेजमेंट, म्हणून तो 4 स्टार हॉटेल आहे ना भाई. बिंदूचा शोध चालू करून आता मात्र 3.5 तास उलटलेले होते, पण तरीसुद्धा आम्हाला काहीही पॉझिटिव्ह संकेत मिळालेले नव्हते की बिंदू इथे असू शकते. आणि आता मात्र आमचा कॉन्फिडन्स आणि आमची एक्साइटमेंट कमी व्हायला लागली होती. सफारीचा टायमिंग पण संपत आलेला होता आणि बिंदू दिसायची काहीच शक्यता आम्हाला दिसत नव्हती.
भैया सांगताय की आवाज ऐकायला आला. तुला पण आला का? कशा? वाघाचा. आय एम मॅनिफेस्टिंग. हनुमान चालीसा. शेट लवकर. आता एक गाडी गेली त्यांना दिसलं वाघ. हा ना, ते फोटो बिटो काढून एकदम हुई. फिरताय ना मग ते गव्हाची फिरताय आम्ही एकदम जवळ होतो त्याच्या. आहे वाटतं. किती वाढ आहे. रिअल टाइम ॲडव्हेंचर. कुठे त्यांच्या कॅमेरा पण जोरदार आहे. आता दिसेल रोड. हा दिसला शांत. रोडावर येतोय तो. हळू बोला. आणि फायनली तो क्षण आला जेव्हा बिंदू आमच्या समोर होती. छाती धडधडत होती, मन शांत होतं. आम्ही बघितलेली पहिली जंगलातील वाघीण बिंदू, पेंच्या जंगलाची राणी. भाई वाघिणीचा स्वॅग एकदम खतरनाक. एवढ्या सगळ्या गाड्या आहेत. घंटा काय पाहिलं आणि रोड क्रॉस करून चालला येईल. खतरनाक. ऑरा इनफायनाईट. मजा आली. तो फायनली वी स्पॉट ॲट द वाघीण. नॉट वाघ. बघाई गाडी मजा आ गया. नाही, हा थ्रिल वेगळा आहे ना प्रतीक. हा थ्रिल वेगळा होता. चेजिंग द टायगर. भाई रे भाई, मजा आला. मजा आली. लक. हा मागे असतो दिसला नसता. भाई जेन्युइनली सांगतो, फर्स्ट एक्सपिरियन्स आणि गुजबम्स. झू मध्ये पाहिले वाघ अँड ऑल, बट बहुत फर्क है भैया. ये मतलब ये रियल उसके घर में घूम रहा है वो सही में थ्रिल है. और अगर ये रात का समय हो तो और भी थ्रिल. मंजू पाहिला का वाघ? पहिला वाघीण होती ना. हा, एक वाघ तर तू ऑलरेडी बघितलाय. बिंदू नाव होतं का तिचं? एक बार नाईट की सवारी करेंगे डेफिनेटली. आशिष भैया द प्रो ड्रायव्हर. आणि ऑफ रोडिंगचा वेगळा थ्रिल आहे इथे. 4x4. पण तृप्त झाला आता, काही विषय नाही. काहीतरी डिअर्स. रोहनता अँड द डिअर्स. तुम्हाला इंग्लिशमध्ये धाडा होता का रे? होता का तुला? नाही. आम्हाला होता. त्याला बघ किती हा, सारी शिंग त्याला आहे. भारी शिंग आहे. हो, सही. मेल. लिओपार्ड. लेपर्ड म्हणते ती त्याला. हा, नेक्स्ट मिशन लिओपार्ड. कुनू नॅशनल पार्कवरनं 8 आणलेले होते. ते आता इथे म्हणजे मस्त फिरतात वगैरे, मोठे झाले असतील ते आता खूप. आणि त्यांची चेजिंग आता आम्ही चालू केली आहे. मिशन लिओपार्ड. लेपर्ड. भैया सांगताय आता हा जो आपण एरिया चाललो आहे हा मोस्टली टायगर आणि लेपर्डचा एरिया आहे. कारण असं थोडंसं पहाडी वगैरे टाईप आहे इकडे. बुरा पहाडी मार्ग असं नाव येतं. पहाडी वगैरे. व्हिडिओ थोडासा लंबा होईल. आपण व्हिडिओच्या लास्टला गप्पा मारूया की माझा एक्सपिरियन्स कसा होता, किंवा बेस्ट टाईम काय, किंवा टायगर जर तुम्हाला पाहायचाच असेल तर मोस्ट केसेसमध्ये कुठे दिसतो आणि केव्हा दिसतो मेन. सो बोलूया त्याच्यामध्ये. स्टे ट्यून. हा प्रतीक,
एक वेगळी एनर्जी आली की नाही हा भाई, बिंदूला? पूर्ण पॉझिटिव्ह झाला आता एकदम. खतरनाक. सगळे असे लूज बसलेले झोप येत होती आम्हाला सगळ्यांना. गायब झोन. अच्छा, ब्लू बून, नीलगाय, सुका तलाव, द नीलगाय. घोड्यासारखी स्पीड असते आणि त्याचे जे कान आहे तसे ट्याव 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 कंटिन्यू करत राहतात आणि घोड्यासारखा पळतो किंवा पळते. फिमेल आहे का मेल आहे? फिमेल पळती एक आणि तिकडे ती दोन. आणि हे सुका तलाव जंगलातला, सो पीसफुल. टिठेरी नावाचं पक्षी. थैंक यू सो मच. फिर से आएंगे समर में. आपका नंबर ले लिया, आपकी डिटेल्स दे दूंगा मैं सबको. थैंक यू. बेस्ट था एक्सपीरियंस, एक नंबर मज़ा आया. बहुत अच्छी ड्राइविंग करते हो आप. नॅशनल जिओग्राफीवर टायगर चेजिंग अँड ऑल द वाईल्ड लाईफ बघितल्यानंतर फर्स्ट एक्सपिरियन्स घेऊन आलो आहे मी आणि 100% म्हणावं लागेल की भाई कमाल एक्सपिरियन्स, कमाल थ्रिल, कमाल ऑर ऑफ दॅट टायगर रिझर्व आहे. तर मोस्टली लोक जे येतात ते टायगर बघायला येतात आणि आम्ही 8 एक वाईल्ड लाईफ ॲनिमल्स बघितले. सो इथून पुढे पूर्ण इन्फॉर्मॅटिक्स व्हिडिओ आहे. सो तुम्हाला स्किप करायचं असेल तर करू शकता. इथून पुढं पूर्ण प्रायझिंग अँड ऑल किंवा माझा काय एक्सपिरियन्स होता आणि त्यानंतर तुम्ही जर येणार असाल, कुठल्याही सफारीला जाणार असाल तर कुठले पॉईंट्स तुम्हाला इम्पॉर्टंट आहे कन्सिडर करायचे, त्यानंतर काही इम्पॉर्टंट माहिती आपण देऊ. ठीक आहे. सो थँक्यू. इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर धम्माल एक्सपिरियन्स होता, मज्जा आली. माझी फर्स्ट सफारी होती जंगल सफारी आणि ज्यात मी लकीली वाघीणला स्पॉट करू शकलो, म्हणजे बघायला भेटली मला. बिंदू तिचं नाव होतं. जे आपण बघितली तर तिला जो चेस करण्याचा एक्सपिरियन्स होता कमाल होता. म्हणजे ही जी सफारी असते याचा एक एक्सपिरियन्स आहे पूर्ण, तो जो मी सांगू नाही शकत सध्या. तो तुम्हाला अनुभव करावा लागेल जंगलात येऊ, रिसॉर्टमध्ये राहून वगैरे, तो जंगलाचा पूर्ण फील घेऊन. मजा येते, डेफिनेटली मजा येते. माझ्या बकेट लिस्टमध्ये होतं हे खूप दिवसापासून. सो मी येऊन गेलो, अचानक प्लॅन ठरला आणि डेफिनेटली वर्थ इट. सो आपण बोलूया कॉस्टिंगबद्दल. तर मी पॅकेज बुक केलेला 35,000चा मला पूर्ण पॅकेज भेटला, ज्यात 3 मील्स म्हणजे लंच, डिनर, ब्रेकफास्ट होतं. ऑसम, 10 on 10 फूड. सर्विस पण त्यांची बेस्ट होती आणि हे जे लक्झरी स्टेंट वगैरे ऑसम, म्हणजे वर्थ इट होतं. बट मला असं वाटतं की थोडं कॉस्टली आहे पॅकेज घेतल्यामुळे. सो तुम्ही काय करू शकता, तुम्ही सेपरेटली बुक करा, रिसॉर्ट सेपरेट बुक करा आणि तुमची जी सफारीज आहेत ती सेपरेटली बुक करा. मी ते एक नंबर देतो, आमचा ड्रायव्हर, तो डायरेक्ट बुकिंग्स ॲक्सेप्ट करतो आणि त्याचे रेट्स थोडे कमी आहे ॲज कम्पेअर टू पॅकेजेस ऑन हॉल, म्हणजे वेबसाईटला थोडीशी जास्त आहे असं मला वाटतं. तुम्ही डायरेक्ट बुकिंग्स करा, सफारीची वेगळी आणि रिसॉर्टची वेगळी. रिसॉर्टचे खूप सारे ऑप्शन्स आहे. सो मला असं वाटतं की तुम्ही सेपरेटली करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेस्ट सीझन कोणता आहे, तर मला असं वाटतं की समरमध्ये सफारीज पिकवर असतात, कारण जे वन्य प्राणी वगैरे आहेत त्यांना जेव्हा ताण लागते तर ते नदीकाठी किंवा जिथे पाणी असतं तिथं ते पाणी प्यायला येतात आणि मग तेव्हा आपण त्यांना इझिली स्पॉट करू शकतो. सो समर इज द बेस्ट ऑप्शन टू सी ऑल द ॲनिमल्स. बट तुम्ही विंटरमध्ये पण येऊ शकतात, तेव्हा पण खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज असतात त्यांना बघायच्या किंवा ते आपण चेस करू शकतो. आणि बाकी तर लकवर आहे, ते त्यांना पूर्ण एवढं मोठं फॉरेस्ट आहे आणि ते त्यांना स्पॉट करणं इट इज ऑन लक. तुमचं जर लक असेल तर तुम्ही त्यांना बघू शकता. माझं लक होतं, मी बघितली बिंदूला. त्यानंतर बफर झोन आणि कोर झोन याबद्दल थोडीशी माहिती देतो. तर कोर झोन म्हणजे पूर्ण फॉरेस्ट, डीप फॉरेस्ट, जे मॉन्सूनमध्ये बंद असतं, म्हणजे जूनपासून ऑक्टोबरपर्यंत हे बंद आहे. आता हे मी पेंचबद्दल बोलतोय, बाकीचं पण मे बी असू शकतं, ताडोबा किंवा दुसरे जे नॅशनल पार्क्स आहेत त्यांचं सेम टू सेम असू शकतं. सो हे जून ते ऑक्टोबर बंद असतं कोर झोन. बफर झोन फक्त चालू असतो, जो आम्ही केला आणि लकीली आम्हाला वाघ दिसला. आणि कोर झोनमध्ये तुम्हाला अजून दुसरे प्राणी दिसू शकतात आणि वाघला बघण्याचे जे चान्सेस असतात ते 70 to 80% असतात ॲज कम्पेअर टू बफर झोन. आणि बफर झोन करण्याचा फायदा असा की रिजनेबल रेट्समध्ये तुम्हाला रिसॉर्ट्स अँड ऑल, सफारीज अँड ऑल भेटतात, कारण ऑफ सीझन असतं. मोस्टली मान्सूनमध्ये कोणी येत नाही, बऱ्यापैकी गर्दी होती पण. आणि बाकी
ओव्हरऑल एक्सपिरियन्स तर भन्नाट होता. तुम्ही डेफिनेटली सफारीला जायला पाहिजे. कमाल एक्सपिरियन्स, रिअल गुजबम्प्स जेव्हा आपण तो वाघचा किंवा वाघीणचा जो ऑरा आहे, इन्फायनाईट ऑरा बघतो तेव्हा. आणि सो दिस इज ऑल अबाउट द पेंच नॅशनल कॅम्प, पेंच टायगर रिझर्व. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, एक कमेंट सोडून जा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक